हरे कृष्ण. आजचा दिवस म्हणजे अत्यंत पवित्र दिवस, पावन दिवस आणि तो म्हणजे महाशिवरात्री. भक्तगण सांगतात की आजच्या दिवशी भगवान शिवजी भोलेनाथ यांचा शुभ विवाह झाला. काही भक्तगण सांगतात की आजच्या दिवशी असा एक खूप महत्वपूर्ण प्रसंग घडलेला आहे आणि तो प्रसंग म्हणजे कुठला आहे की देवी देवता आणि असुर, सूर आणि असुर हे दोघेही मंथन करण्यासाठी समुद्रावर आले. समुद्र मंथन करू लागले. ज्याप्रमाणे दयाचं मंथन केल्यानंतर त्यातून लोणी बाहेर येतं, त्याप्रमाणे समुद्राचं मंथन होत होतं. अनेक वस्तू बाहेर आल्या त्याच्यातून, परंतु प्रथम जे निघालं ते विष. सुरुवातीला त्या समुद्रातून अतिघातक हालाहाल विष निघालं आणि या विषाच्या प्रभावाने सर्व जीव जे आहेत ते तप्त होऊ लागले, व्याकुळ होऊ लागले, खूप वेदना होऊ लागल्या. धावत धावत सर्व देवी देवता भगवान विष्णूकडे गेले आणि त्यांना आपल्या साऱ्या व्यथा सांगितल्या की हे प्रभू, कृपा करून आमचं रक्षण करा. फार वेदना होतात, फार पीडा होते या विषापासून, कृपा करून आमचं रक्षण करा. त्याच्यानंतर समस्या ऐकल्यानंतर भगवान विष्णू म्हणतात की एक काम करा, तुम्ही काय करा, भोलेनाथाकडे जा. भोलेनाथाकडे जा, भगवान शिवजीकडे जा, ते तुमच्या समस्येचं निवारण करू शकतील. प्रिय भक्तांनो, म्हणजे काय, भगवान विष्णू या समस्येचं निवारण करण्यामध्ये असमर्थ होते का? नाही. सर्व जनतेला, सर्व जगाला, सर्व जीवांना दाखवून द्यायचं होतं की भगवंतांचे महान भक्त शिवजी म्हणजे वैष्णवानाम यथा शंभो, वैष्णवांमध्ये सर्वश्रेष्ठ असणारे शिवजी आणि शिवजींच्या हृदयामध्ये किती दया आहे, शिवजींच्या हृदयामध्ये किती करुणा आहे, करुणेचे सागर आहेत, हे सर्वांना दाखवून द्यायचं होतं. म्हणून भगवान विष्णू म्हणतात की हे देवी देवतांनो, तुम्ही काय करा, तुम्ही जा शिवजीकडे. सर्व देवी देवता शिवजीकडे धावत धावत येतात, म्हणतात की प्रभू, कृपा करून आमचं रक्षण करा. आम्ही फार पीडित आहोत, फार व्याकुळ झालेले आहोत, फार वेदना होत आहेत. हे हालाहाल विष, अतिघातक विष आहे, ते फार आम्हाला घातक, फार याचा दुष्परिणाम होतोय आणि खूप वेदना होत आहेत. आणि शिवजींची प्रतिक्रिया काय असते पहा. शिवजी म्हणतायत की ही माझ्यासाठी एक अपॉर्च्युनिटी आहे, ही माझ्यासाठी एक संधी आहे. काय, ईश्वराने दिलेली, विष्णूने दिलेली ही माझ्यासाठी ही संधी आहे. आणि तुम्हा सर्वांना माहित आहे तो प्रसंग. भोलेनाथ ते विष जे आहे ते प्राशन करतायत, पितायत आणि सर्व देवी देवतांना या संकटापासून वाचवितायत. प्रिय भक्तांनो, आजचा हा अत्यंत पावन दिवस आहे. भगवान शिवजींना आपण प्रार्थना केली पाहिजे. खरं तर आपल्या हृदयामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मात्सर्य हे असे ठासून भरलेले आहे. आपलं हृदय दगडासारखं झालेलं आहे, नव्हे तर लोखंडासारखं कठोर झालेलं आहे. आजच्या दिवशी आपण भोलेनाथाकडे प्रार्थना केली पाहिजे की हे प्रभू, तुमचं हृदय जे आहे ते अतिशय मऊ आहे, सॉफ्ट आहे, लोण्यापेक्षाही मऊ आहे तुमचं हृदय. आणि म्हणून तर तुमच्या हृदयामध्ये सर्व जीवांप्रती दयाभाव आहे, सर्व जीवांप्रती करुणा आहे. आणि या व्यतिरिक्त माझं हृदय, माझ्या हृदयामध्ये जे आहे ते जीवांप्रती तर सोडून द्या, परंतु स्वतःप्रती सुद्धा दया नाहीये. म्हणून आजच्या दिवशी आपण भोलेनाथांना प्रार्थना केली पाहिजे की हे प्रभू, कृपा करून तुमच्यामध्ये जे अथांग करुणेचे सागर आहात त्याच्यातला एक बिंदू, एक थेंब तरी द्या, जेणेकरून स्वतःवर मी दया करू शकेल. आणि त्याचबरोबर जे गरजू आहेत, जे जीव कष्टामध्ये आहेत, दुःखामध्ये आहेत, त्यांच्यावर मी दया करू शकेल. आजच्या ह्या अत्यंत पवित्र आणि पावन दिवशी आपण भगवान शिवजीकडे, भोलेनाथ बाबाकडे आपण प्रार्थना केली पाहिजे. हरे कृष्ण.